नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात काय काय घडलंय पाहूयात 10 महत्त्वाच्या घडामोडी। लोकसभेला 65% जागांवरती आम्हाला यश मिळालंय। विधानसभेमध्ये देखील आघाडीमध्ये 65 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। विधानसभेसाठी आघाडीचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का या प्रश्नांवरती चव्हाण यांनी विधानसभा या जागांबाबतीत जाहीरपणे बोलता येणार नाही, ही चर्चा बंद खोलीमध्ये होणार असून त्याची सुरुवात काल दिल्लीत झाली। वेळ आल्यावरती पत्रकार परिषद घेऊन फॉर्म्युला जाहीर करू असं माहिती दिली। कसं कॅल्क्युलेशन वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती दिसते राज्यात? नाही, कॅल्क्युलेशन मी एवढं सांगितलं की लोकसभेला आम्हाला 65% जागा मिळाल्या, त्यावरून आता 65% झालं तर आकडा 183 होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मिळतील याच्याकरता आमचा प्रयत्न चालेल। साधारण प्राथमिक फॉर्म्युला काय ठरलेला आहे जागांसंदर्भात? आता मुंबईमध्ये तुम्ही 18 जागांची मागणी केली, जाहीरपणे बोलता येणार नाही, ही चर्चा बंद खोलीतच होणार। त्याची सुरुवात काल झालेली आहे। आम्ही आमचं आकलन करतोय की आपल्या कुठल्या चांगल्या जागा आहेत, कोण उमेदवार आहे, पण त्याची जाहीर वाच्यता आत्ता करता येणार नाही। जेव्हा आमचं फायनल ठरेल त्यावेळेला आपण ज्यावेळेला मागं जी पत्रकार परिषद घेतली होती तशी घेऊन आपण सगळे फॉर्म्युला कोण कुठं जागा लढणार आहे ते काय करू। आता सांगणं अवघड आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असं काही ठरलंय का? बाबा तुम्ही म्हणला की ज्यांचं बहुमत जास्त आमदार असतील तो मुख्यमंत्री होईल। संजय राऊत म्हणतात की आता चेहरा द्यायला हवा, एक आश्वासक चेहरा हवा, त्यांचा इशारा उद्धव ठाकरेंकडे। आता बघा, ठीक आहे, मी त्यावर काय बोलणं हे उपयुक्त ठरणार नाही। मला वाटतं दिल्लीमध्ये काही भेटी झाल्या तो विषय संपला आता। बाबा बंददार आड चर्चा झाल्यामुळेच 2-3 सरकार झाले गेल्या 5 वर्षामध्ये, तर यावेळेस मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुमच्याकडून तरी उघड होणार की बंददार आड असणार? आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। आता ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे स्टेटिव कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील। देवेंद्र फडणवीस नेहमी नवीन मुद्दा काढून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतायत। वक्फ बोर्डामध्ये घोटाळा झाला का हे चौकशी झाल्यावर कळेल, कारण देवेंद्र फडणवीस चर्चा भटकवतात अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना केली। सध्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राबाहेर कसं लोटून देता येईल अशी भाजपमध्ये अंतर्गत चर्चा आहे, असा खळबळजनक दावा देखील अंधारे यांनी केलाय। फडणवीस साहेब दरवेळेला नवा मुद्दा काढतात आणि चर्चेची हुल उडवून देतात। वक्फच्या जमिनीमध्ये घोटाळा झाला आहे की नाही झाला आहे हे अभ्यासाअंती स्पष्ट होईलच, पण तुर्तास फडणवीस साहेब स्वतःकडची चर्चा दुसरीकडे लोटून द्यायचा प्रयत्न करतायत आणि चर्चा ही जोरात आहे की भाजपच्या अंतर्गत आघाडीतले सगळे लोक मिळून फडणवीसांना महाराष्ट्राच्या बाहेर कसं काढून देता येईल याचा जास्त प्रयत्न करतायत। मला वाटतं हा जास्त असं आवाहन केलंय की हिंदू खतरे में आहेत आणि म्हणून 2 मुलं जी आहेत जन्माला घातलेली आहेत। हे पण असं जर विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं असेल की हिंदू खतरे में आहे, याचा अर्थ असा आहे की गेल्या 10 वर्षात मोदीजींनी हिंदूंसाठी काहीच केलं नाही। याचा स्पष्ट अर्थ आहे की याच्यापेक्षा चांगली अवस्था ही 10 वर्षाच्या आधी जेव्हा काँग्रेसची आणि इतर सरकार होती तेव्हा जास्त चांगली अवस्था होती, हा ठरतो। विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। शिवनेरी किल्ल्यापासून या यात्रेला सुरुवात झाली, मात्र यात्रेच्या सुरुवातीलाच मोठा अपघात टळला। शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून खासदार अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली। यावेळेला शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी एका क्रेनला लोखंडी ट्रॉली जोडण्यात आली होती। या ट्रॉलीमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख हे 4 जण उपस्थित होते। उंच पुतळ्याला हार घातल्यानंतर ट्रॉली खाली येत असताना एका हवेतच कलंडली आणि ट्रॉली एका बाजूला गेल्यामुळे 4घांचाही तोल गेला। सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी मोठा अनर्थ टाळला आहे। मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा सुरू केला असून काल सोलापूरमध्ये त्यांची शांतता रॅली पार पडली, तर आज सांगलीमध्ये त्यांची शांतता रॅली होते। त्यानंतर 11 तारखेला पुण्यात पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सांगता होणार असल्याची माहिती अखंड मराठा समाज पुणे शहर यांच्याकडून देण्यात आली। जय शिवराय। अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीनं येणाऱ्या रविवारी 11 तारखेला सकाळी 11 वाजता मराठ्यांचे क्रांतीसूर्य संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली
पुणे जिल्ह्यामध्ये शांतता रॅली व सांगता सभेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरचं नियोजन आहे, ज्यामध्ये ग्रामीणचे सर्व 13 तालुके असतील, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहरातील सर्व समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहेत। या रॅलीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील सर्व समाज रॅलीला उपस्थित राहताना त्यांच्या आल्यानंतर सर्व नियोजनाची, मग नाश्त्याची असेल, जेवणाची असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी केलेली आहे। फक्त माझं या निमित्ताने आपल्या माध्यमातून आव्हान आहे की कोणीही रविवारी मराठा बांधवाने घरी बसू नका। आपल्या घरातील सर्व आपल्या पत्नीसह, मुलाबाळांसह आपण प्रत्येकाने घरातनं आपल्या आई वडिलांना घेऊन बाहेर पडावं, कारण तुमच्या मुलांच्या भविष्यासाठीची ही रॅली आहे आणि या निमित्ताने पुण्यातनं आपण मोठ्या प्रमाणावरती ताकद दाखवून द्यायची आहे। खऱ्या अर्थानं या रॅलीमध्ये अनेक विविध समाज बांधव देखील आपला पाठिंबा देणार आहेत। मग मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, ते देखील आमच्या रॅलीमध्ये व्यवस्थेच्या माध्यमातून स्वतःचा पाठिंबा या ठिकाणी देणार आहेत। येताना आमचा सर्वांना आव्हान आहे की पावसाचे दिवस असल्याने आपण सोबत रेनकोट असेल किंवा छोटंसं जेवणाचं पाकिट आपण सोबत जर आणू शकलात तर अधिकचं बरं होईल। ज्या ज्या तालुक्यांना जिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, साधारणपणे 25 लाख लोक या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत। पार्किंगच्या व्यवस्था हो, जारंगे पाटील स्वतः या रॅलीला उपस्थित आहेत। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आता चालू आहे। साताऱ्याचा 10 तारखेचा दौरा झाल्यानंतर 11 तारखेला पुण्यातनं पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सांगता होईल। पुण्यामधील हडपसर भागातल्या रामटेकडीमध्ये परिसरात एक भयानक घटना घडली। कुख्यात गुंड राजू शिवचरण याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। या प्रकरणी राजूचा भाचा निखिल कैलास चव्हाण याने वानवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी, दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाड आणि इतर अनोळखी 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणामधील मास्टरमाइंड समजला जाणारा तसेच रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये पोलिसांच्या तपासाचा मुख्य सूत्रधार म्हणून निष्पन्न झालेला ससून रुग्णालयामधील न्यायवैद्यशास्त्र विभागाच्या तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे। या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने आणि डॉक्टर तावरे यांच्यासह अन्य आरोपींकडून मिळालेली माहिती याचे धागेदोरे जुळवण्यासाठी गुन्हे शाखेकडून तावरेंची कारागृहात जाऊन चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली। गुन्हे शाखेच्या तपासासाठीची ही परवानगी मिळाली असून याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे। पुणे सोलापूर महामार्गावरती हडपसर येथे कदमबाग वस्तीलगत एका बसला आग लागल्याची घटना सकाळी 9च्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाकडून हडपसर आणि PMRDA येथून अग्निशामक वाहने घटनास्थळी रवाना झाली। घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पेट घेतलेल्या बसमध्ये कोणी आहे का याची खात्री केली। त्यानंतर पाण्याचा मारा करत सुमारे 20 मिनिटात आग पूर्णपणे विझून धोका दूर केला। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नसून बसमधील 14 प्रवासी आणि वाहन चालक सुरक्षित आहेत। पूरग्रस्तांना पैसे देण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली असून 2 ते 3 दिवसांमध्ये मदतीचे वाटप सुरू होईल। त्यांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांचे पंचनामे नव्याने करून त्यावरती कारवाई केली जाईल। कोणाही पूरग्रस्ताला वाऱ्यावरती सोडणार नाही। सध्या अन्नधान्य किट वाटप सुरू असून यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे। पूरग्रस्तांना 25,000 रुपयांची मदत देखील देण्याची सकारात्मक विचार सुरू असून लवकर याबाबतीचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पूरग्रस्तांना दिलं आहे। पुरंदर तालुक्यामधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोबगाव येथील कानिफनाथ गडावरती कानिफनाथ प्रकट दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला। पहाटे मंदिरामध्ये नागपंथीय होम हवन करून उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला। त्यानंतर महाआरती करून भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले। या दिवशी श्री कानिफनाथ यांच्या सेवेकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला असून पाळणा गायन देखील करण्यात आले आणि सर्वांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेमधून आयोजित श्रावण महोत्सवाचा पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघामधील महिलांनी मनमुरादपणे आनंद लुटलाय। या महोत्सवाअंतर्गत कोथरूड मतदारसंघामधील महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा आणि पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता। महोत्सवाचा समारोप सोहळा शुभारंभ लॉन्स येथे संपन्न झाला असून या महोत्सवात ज्येष्ठ महिलांसह चिमुकल्यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। वेळ झाल्या बातमीसह पुणे कनेक्टच्या टॉप 10 घडामोडीमध्ये इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।